नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद महादेव कायंदे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या शेतकरी ऑन द टॉप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतातील ग्रीन गोल्ड या सोयाबीनबद्दल. ही सोयाबीन 4 सोल्यामध्ये असते आणि हिच्यात जसं की 4 सोले आणि जास्त शेंगा याचं उत्पन्न भरपूर होतं. यामुळे शेतकरी याचा खूप साऱ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. आता उत्पन्नाची गोष्ट केली तर चांगल्या व निचऱ्या होणाऱ्या जमिनीमध्ये याचं उत्पन्न येतं साधारणतः 10 ते 15 क्विंटल पर्यंत. काही शेतकरी याचं उत्पन्न आपल्या याच्यात एकरातून घेऊ शकतात. आणि जे चिबडी जमीन जी असती, जसं की जिच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्याच्यावर पाणी साचतं, ती जमीन जी असते तिच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सारखं उत्पन्न नसतं. याच्यावर आपली गॅरंटी नाही. पण ह्या ग्रीन गोल्डची एकच खासियत आहे की हिला 3 शेंगाच्या वरच म्हणजे 3 सोल्याच्या शेंगाच्या वरच शेंगा लागतात. दाणे एका शेंगामध्ये 4 दाणे असतात, कधी 3 असतात, कधी 4 असतात. पण जसे की आता आपण बघताय अंकुर आहे, बाकीच्या काही व्हराट्या आहे ज्याच्यामध्ये की भेसळ आहे. काही जसं की काही 3 काही 2, काही 3 काही 2 अशा याच्या शेंगा असतात. पण याच्या जशा याच्या एक बघू शकता तुम्ही. आता ही शेंगा आहे, हिला 4 दाण्याची शेंगा असं म्हणतात. तर अशा शेंगा हिला लागतात. तर ही एकच आहे, हिची सुद्धा वाढ व्हायची राहिली, पण सध्या अशी एकच आहे. आणि प्रत्येकची सोयाबीनला आमच्याकडून जशी सोय थोडीशी हलगर्जीपणा झालाय, तरी पण 100, 150, 200 अशा शेंगा आहेत. जास्त कमी काही झाडाला असू शकतात. आणि ग्रीन गोल्ड ही अशी एक व्हरायटी आहे की जिला कितीही समजा एखादा पाऊस लेट झाला किंवा काही झालं तरी ह्याच्यामधलं जे क्षमता असती, टिकन क्षमता, ती एवढी शिल्लक असते की तिला पाणी कमी पडलं तरी पण ती तिचं सर्वाइव्ह करू शकते. आणि याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस हिला काढण्याच्या वेळेस पण ही खूप चांगली जाते. जशी लेबर लावायला कोणाला काढायचं 1 एकर 1.5 एकर अशी पेरायची असेल किंवा घरामध्ये तुम्हाला रोजंदार लावायची गरजच नाही, कारण की स्वतः घरी एकटा माणूस काढू शकतो. हिला जास्त उंची वाढत नाही, काय नाही. आणि एकदम काढणीला ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस एकदम सोपी जाते काढायला. त्याच्यामुळे एक माणूस सुद्धा याचं उत्पन्न एकटाच घरामध्ये करणारा असला तोही याचं उत्पन्न घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो हे सांगा. याच्यानंतर आपण काही शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू ठेवणार आहोत. त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कळून जाईल की शेतकरी या ग्रीन गोल्ड सोयाबीनबद्दल काय म्हणतात आणि त्यांची राय कशी आहे ग्रीन गोल्ड, अंकुर वगैरे कोणत्या सरकीबद्दल. आपण काही शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तो व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे कारण आपलं चॅनल खुलून फक्त 2च दिवस झालेले आहेत. व्ह्यू येतात पण सबस्क्रायबर नाही, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.